नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 सामायिक प्रवेश परीक्षा सेट यासाठी सन 2021-22 या वर्षाकरिता इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे, तर त्या सामायिक प्रवेश परीक्षेचं असणारं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, त्याचबरोबर या सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील यावर आधारित आपण सराव प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 पाहणार आहोत. जर विद्यार्थ्यांना या अगोदरच्या सराव प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आणि सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 याची लिंक दिलेली आहे. चला तर मग पाहूयात की नेमकं या सामायिक प्रवेश परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं आहे आणि कशा पद्धतीनं या परीक्षेमध्ये असणारे प्रश्न विचारले जातात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी आता तुम्हाला 11वीच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा द्यायची आहे, तर ही सामायिक प्रवेश परीक्षा तुमचं जे राज्य मंडळाचा जो अभ्यासक्रम आहे 10वीचा अभ्यासक्रम, तर या 10वीच्या अभ्यासक्रमावर असणार आहे. आणि शक्यतो या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 विषयाचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. आणि या प्रत्येक विषयावर 25 गुणाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. आणि या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचं आहे. म्हणजे एक प्रश्न असणार आहे आणि त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 पर्याय असणार आहेत. म्हणजे मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असणार आहेत. आणि ही परीक्षा ज्या पद्धतीनं MPSC स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात त्या OMR आधारित असतात, त्याच पद्धतीनं ही सुद्धा 11वीची सामायिक प्रवेश परीक्षा OMR आधारित असेल. चला तर मग प्रत्यक्षामध्ये सराव प्रश्नांचा अभ्यास करूयात. या सराव प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो 50% प्रश्न हे तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. तर पहा, सर्वप्रथम आपण इंग्रजी विषयामध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे हे पाहूयात. तर इंग्रजी विषयामधला असणारा पहिला प्रश्न आहे, पिक आउट द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल कंप्लीट. तर पहा, तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनपैकी जो मोस्ट इफेक्टिव्ह आहे आणि मिनिंगफुल शब्द आहे, तो मिनिंगफुल शब्द या वाक्यामध्ये ठेवायचा आहे आणि वाक्य पूर्ण कंप्लीट करायचं आहे. तर वाक्य काय आहे पहा, द कॅट अँड द डॉग हॅव ए डॅश डॅश एनिमी इन द रॅट. 4 ऑप्शन आहेत, सेम, कॉमन, म्युच्युअल अँड सिमिलर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, द कॅट अँड द डॉग हॅव कॉमन एनिमी इन द रॅट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा, सिलेक्ट द ऑप्शन विच कंटेन द करेक्ट सेंटेन्स अमॉंग द 4. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत आणि 4 वाक्यापैकी करेक्ट असणारं वाक्य ओळखायचं आहे. तर 4 वाक्य अशी आहेत पहा. फर्स्ट सेंटेन्स इज दी देअर इज नो मीनिंग इन व्हॉट यू से. सेकंड सेंटेन्स देअर इज नो मीनिंग इन दॅट यू से. थर्ड सेंटेन्स इज देअर इज नो मीनिंग ॲज सो व्हॉट यू से. आणि फोर्थ सेंटेन्स इज देअर इज नो मीनिंग दॅट यू से. तर पहा, यापैकी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे, करेक्ट सेंटेन्स आहे पर्याय क्रमांक 1, देअर इज नो मीनिंग इन व्हॉट यू से. त्यानंतर तिसरा प्रश्न हा अशा पद्धतीचा असणार आहे, द सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटवर आधारित. द बॉय टोल्ड हिज टीचर टू एक्सप्लेन द पॅसेज. 4 पर्याय आहेत पहा, आस्क हिज टीचर, सेड टू हिज टीचर, इन्व्हायटेड टू हिज टीचर, नो इम्प्रूव्हमेंट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1,
आस्क हिज टीचर. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन पहा, सिलेक्ट मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स टू मेक इट मिनिंगफुल. हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी. तर याचे 4 पर्याय आहेत, निग्लेक्टेड, डिटेस्टेड, डिस्पाइस्ड आणि डिस्कार्डेड. तर या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी निग्लेक्टेड. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 5, इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजेच या 4 पर्यायापैकी बरोबर स्पेलिंग असलेला शब्द कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. कमिटी हा शब्द आहे. तर आपण जर या स्पेलिंगचा विचार केला तर या 5व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पर्याय क्रमांक 4, कमिटी. COMMITTEE असं हे कमिटीचं स्पेलिंग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द आयडियम्स गिवन इन बोल्ड इन द सेंटेन्स. म्हणजे या ठिकाणी आयडियम दिलेले आहे, तर योग्य असणारं मीनिंग त्याचं आपल्याला ओळखायचं आहे. तर आयडियम्स काय आहे पहा, आफ्टर हॅव्हिंग फिनिश द लास्ट प्रोजेक्ट आय फाइंड माय सेल्फ ॲट दी लॉस्ट एंड किंवा लूज एंड. 4 ऑप्शन आहेत. फर्स्ट ऑप्शन हॅपी, सेकंड वन ऑन वेकेशन, थर्ड वन इज दी फ्री ऑफ ट्रबल्स अँड फोर्थ ऑप्शन इज दी विथ नथिंग टू डू. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विथ नथिंग टू डू. म्हणजे आफ्टर हॅव फिनिश्ड द लास्ट प्रोजेक्ट आय फिनिश्ड माय ॲट लूज एंड, म्हणजे विथ नथिंग टू डू. त्यानंतर 7वा प्रश्न पहा, सिलेक्ट द वर्ड ऑर द फ्रेजेस विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मीनिंग ऑफ द बोल्ड वर्ड फ्रेजेस. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट द वर्ड ऑर फ्रेजेस विच क्लोजेस्ट टू द अपोजिट मीनिंग ऑफ द बोल्ड वर्ड. म्हणजे या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे किंवा जे बोल्ड ह्याच्यामध्ये वाक्य दिलेलं आहे त्याचं अपोजिट मीनिंग असणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला असं म्हणता येईल की त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. वाक्य असं आहे, ॲट हिज सक्सेस इन द एक्झामिनेशन ही फेल्ड इलेटेड. पर्याय 4 आहेत, एक्सुलंट, डिटेक्टेड, रेस्टिंग अँड ज्युबिलंट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डिजेक्टेड. त्यानंतर इंग्रजीमध्ये विचारला जाण्याची शक्यता असणारा 8वा प्रश्न पहा, सेंटेन्स फॉर्मेशन. अशा पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिले जातील आणि करेक्ट तुम्हाला योग्य त्या ठिकाणी योग्य ते शब्द लावून तुम्हाला सेंटेन्स तयार करायचा आहे. शब्द पहा अशा पद्धतीचा आहे. सुरुवातीला आहे मेडिसिन, अ, नीता, गिवन, वॉच. तर यापैकी पहा करेक्ट सेंटेन्स अशा पद्धतीचा आहे की नीता वॉज गिवन अ मेडिसिन. म्हणजे पर्याय क्रमांक ई, नीता वॉज गिवन ए मेडिसिन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की मॅरी डॅश डॅश ए क्वेश्चन टू मोहन यस्टरडे. या ठिकाणी तुम्हाला टेन्स ओळखायचा आहे. या वाक्यामध्ये वॉज आस्क्ड, आस्क्ड, हॅज आस्क्ड, आस्किंग. सोल्युशन पहा, सेंटेन्स इज इन पास्ट टेन्स विथ ॲक्टिव्ह वॉइस. रूल त्याचा कसा आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब इन थर्ड ॲक्शन प्लस अदर एजंट्स. मॅरी आस्क ए क्वेश्चन टू मोहन यस्टरडे. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 2 आहे, दी आस्क. त्यानंतर 10वा प्रश्न पहा, कंप्लीट दी आयडियम्स. माय मदर सेड स्पीक ऑफ दी डॅश डॅश ॲज सी सॉ हिज वॉकिंग डाऊन दी स्टेअर्स. याचा पर्याय क्रमांक आहे 3, डेविल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 11वा प्रश्न, आयडेंटिफाय दी गिवन सेंटेन्स. ओ माय गॉड, दॅट इज स्टनिंग. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेरेटिव्ह सेंटेन्स, डिस्क्लेरेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स.
तर नेमकं सेंटेन्स कोणतं आहे ओळखायचं आहे आपल्याला माहिती. ओ माय गॉड म्हणजे आश्चर्य व्यक्त करणारं आहे. याला काय म्हणायचं की उद्गारवाचक वाक्य आहे हे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी एक्सक्लेमेटरी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कंप्लीट द आयडियम्स हिज नेम रिंग डॅश डॅश बट आय एम अनेबल टू रिमेंबर हिम. तर बेल, टॉल, काइम्बल, कायम. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए बेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 13. आयडेंटिफाय द गिवन सेंटेन्स. आय अराईव्ह बट एव्हरीवन हॅड ऑलरेडी लेफ्ट. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. इम्पेरेटिव्ह, कंपाऊंड, सिंपल, कॉम्प्लेक्स म्हणजे 4 प्रकारच्या वाक्यापैकी हे वाक्य नेमकं कोणतं आहे. आय अराईव्ह बट एव्हरीवन हॅड ऑलरेडी लेफ्ट. तर हे आहे कंपाऊंड सेंटेन्स. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कंपाऊंड सेंटेन्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. व्हॉट इज द सिनोनिम ऑफ क्युरियस. म्हणजे क्युरियस या शब्दाचा असणारा समानार्थी शब्द कोणता आहे. तर पहा. अनकॉन्सर्न, इन्क्विसिटिव्ह, डिसइंटरेस्टेड अँड ऑर्डिनरी. तर क्युरियस या शब्दाचा सिनोनिम आहे इनक्विसिटिव्ह. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. फाइंड द ऑड वर्ड आउट. 4 शब्द आहेत. तर या शब्दापैकी ऑड वर्ड कोणता आहे हे आपल्याला पाहायचं आहे. अँड, ऑर, बट अँड ई. तर या 4 शब्दापैकी ऑड शब्द हा पर्याय क्रमांक 4 आहे डी. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न असा आहे की सिलेक्ट द प्रॉपर प्रिफिक्स. म्हणजे एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दापूर्वी आपल्याला प्रॉपर असणारं प्रिफिक्स वापरायचं आहे. तर मेरिट हा शब्द आहे. तर मेरिटच्या पुढं असणारा प्रॉपर शब्द कोणता आहे हे पहा. तर पहा. आपल्याला माहिती आहे रिमेरिट्स हा शब्द होत नाही. डिमेरिट्स हा शब्द होतो. त्यानंतर डिमेरिट्स, डिसमेरिट्स. तर आता डी आय आणि डी. तर यामध्ये प्रॉपर तुम्हाला स्पेलिंगसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर प्रॉपर शब्द आहे डिमेरिट्स. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे पहा. दी सिलेक्ट दी ऑड वन आउट. म्हणजे याच्यापैकी एक ऑड शब्द असणार आपल्याला बाजूला काढायचा आहे. तर शब्द असे आहेत कॅन्टीन, डेंजर, स्टेज आणि मेकअप. डान्सर, स्टेज आणि मेकअप. तर आपल्याला लक्षात घेईल की डान्सर, स्टेज, मेकअप हे एकाच प्रकारचे शब्द आहेत, एकाच ह्याच्याशी निगडीत आहेत. परंतु कॅन्टीन हा शब्द यापेक्षा थोडासा वेगळा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅन्टीन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न असा आहे की शी वॉज ए डिवोटेड वाईफ अँड लुक हर हजबंड. शी वॉज ए डिवोटेड वाईफ अँड लुक डॅश डॅश हर हजबंड ॲट, अपॉन, आफ्टर, फॉर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी आफ्टर. सी वॉज ए डिवोटेड वाईफ अँड लुक आफ्टर हर हजबंड. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. यामध्ये आपल्याला पार्टिसिपल कोणता हे ओळखायचं आहे. ऑन सीइंग दी पोलीस द थीफ स्टार्टेड डॅश डॅश डॅश. पहा. पार्टिसिपल रन, रन्स, रनिंग, इट्स रनिंग. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे रनिंग. ऑन सीइंग द पोलीस द थीफ स्टार्टेड रनिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की फाइंड आउट द ॲडजेक्टिव्ह. म्हणजे सीझन हा शब्द दिलेला आहे आणि सीझन या शब्दाचं तुम्हाला विशेषण ओळखायचं आहे. सीझनल, सीझनिंग, सीझनेबल आणि सीझन. तर या 4 पर्यायापैकी जे चौथा पर्याय आहे सीझन हे आहे सीझन या शब्दाचं विशेषण. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग. म्हणजे योग्य प्रकारे असणारा क्वेश्चन टॅग तुम्हाला ओळखायचा आहे. लेट अस प्ले, कॅन वी, डू वी, शॅल वी, शॅलंट वी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लेट अ प्ले, शॅल वी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की फाइंड द ब्लँक्स किंवा फिलिंग द ब्लँक्स
विथ करेक्ट होमोफोन्स. वाक्य असं आहे की प्लीज रिमूव्ह दी डॅड डॅड रीड 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 रीडो. तर ऑप्शन क्रमांक 2 आहे रीड. प्लीज रिमूव्ह दी रीड्स. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, चेंजिंग नाऊन इनटू वर्ब. म्हणजे नाऊन आपल्याला कशामध्ये चेंज करायचं आहे की वर्बमध्ये. तर पहा, ॲप्लिकेशन असा शब्द आहे. या ॲप्लिकेशन नावाचं आपल्याला वर्बमध्ये म्हणजे क्रियापदामध्ये रूपांतर करायचं आहे. तर पहा, ॲप्लिकंट, अप्लाय, अप्लायन्स, ॲप्लिकेबल. तर ॲप्लिकेशन या शब्दाचं रूपांतर वर्बमध्ये अप्लाय होते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी अप्लाय. त्यानंतर पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल्स. या ठिकाणी करेक्ट आर्टिकल्स तुम्हाला या वाक्यामध्ये बसवायचं आहे. मुंबई इज डॅश डॅश लार्ज सिटी. आर्टिकल्स पहा, ए अँड दी, नो आर्टिकल्स. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे ए, मुंबई इज ए लार्ज सिटी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, सुकन्या इज टायपिंग. काळ ओळखायचा आहे तुम्हाला. सुकन्या काय करत आहे? टायपिंग करत आहे. सिम्पल पास्ट टेन्स आहे का सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे का सिम्पल कंटिन्यू टेन्स आहे का पास्ट परफेक्ट टेन्स आहे? तर सुकन्या इज टायपिंग हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी. त्यानंतर पहा, अशा प्रकारे इंग्रजी विषयाचे असणारे 25 प्रश्न आहेत. हे 25 प्रश्न हमखास परीक्षेला येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पहा, जो पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न गणिताशी निगडीत आहे आणि गणितामध्ये असणाऱ्या प्रश्नाची आपल्याला शक्यता ही भरपूर असते. गणितामध्ये हमखास येणारे प्रश्न थोडेसे अवघड स्वरूपाचे असतील. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना एकच काम करायचं आहे की हे तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही सराव प्रश्न दिलेले आहेत आणि हे सराव प्रश्न परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे. परंतु पहा, तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे की या ठिकाणी मी डायरेक्ट प्रश्नाचे उत्तर लिहिलेले आहेत, परंतु तुम्ही प्रत्येक प्रश्न हा स्वतः वही आणि पेन घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा आणि या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे, योग्य आहे का हे पहा. तर प्रश्न पहा, x अधिक y बरोबर 3 आणि 3x अधिक 2y बरोबर 4 ही एक सामायिक समीकरणे आहेत. ही क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला डीची किंमत किती असणार आहे? तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला क्रेमर्सच्या पद्धतीनं हे सामायिक समीकरण सोडवायचं आहे आणि डीची किंमत काढायची आहे. तर पर्याय आहेत 5, 1, -5, -1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे -5. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 3x अधिक 4y बरोबर -6 या समीकरणाची आलेख रेषा x आणि y अक्ष यांना छेदनबिंदूचे त्यांचे निर्देशक कोणते आहेत हे पाहायचं आहे आपल्याला. तर पहा, पर्याय क्रमांक 1 आहे 0, -2 छेदस्थानी 3, -2 छेदस्थानी 3, 0, 0, -2 छेदस्थानी 3 आणि -3 छेदस्थानी 2, 0. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 0, -2 छेदस्थानी 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, dx बरोबर 12 आणि dx बरोबर 4 असेल तर x ची किंमत किती? तर x ची किंमत ही 3 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? तर वर्ग समीकरण पहा, या ठिकाणी पहिलं वर्ग समीकरण आहे का नाही? तर नाही. दुसरं वर्ग समीकरण आहे, तिसरं नाही, चौथं नाही. त्यानंतर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे x कंसामध्ये x अधिक 5 बरोबर 4 हे वर्ग समीकरण आहे. तर हे कशा पद्धतीने होईल पहा, x गुणिले x हा x चा वर्ग अधिक 5x -4 बरोबर 0 अशा पद्धतीनं हे वर्ग समीकरण होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की 4x चा वर्ग -8x अधिक 9 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप काय आहे? तर हे वास्तव आहेत, वास्तव नाहीत, वास्तव आणि समान, वास्तव आणि असमान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की हे वर्ग समीकरण आहे, या मुळाचे स्वरूप हे वास्तव नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की जर एका अंकगणिती श्रेणीचे तिसरे पद 13 असेल, 7वे पद 29 असेल तर त्या श्रेणीचे 5वे पद कोणते आहे? तर पद काढण्यासाठी जे आपण सूत्र वापरतो तर ते सूत्र वापरून त्यामध्ये पहिलं पद तिसरं पद पाहायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला हे गणित
सूत्र वापरून सोडवायचं आहे. तर ऑप्शन आहेत 21, 20, 19, 18. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 21. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की 10, -4, 2, 8 या क्रमिकेसाठी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर विधान पहा, ही अंकगणिती श्रेणी नाही. ही सामान्य फरक -6 असलेली अंकगणिती श्रेणी आहे. ही सामान्य फरक -14 असलेली अंकगणिती श्रेणी आहे. ही सामान्य फरक 6 असलेली अंकगणिती श्रेणी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ही सामान्य फरक असलेली या ठिकाणी 6 असलेली अंकगणिती श्रेणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की पुढील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. 2/3, 1.5, 1.5%, 0.7. या प्रश्नाचं उत्तर आहे 1.5. म्हणजे ही संभाव्यता असू शकणार नाही, कारण कोणत्याही घटनेची संभाव्यता 0 ते 1 किंवा 0% ते 100% असते, यापेक्षा अधिक नसते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 1 ते 100 यामधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती आहे. 1/5, 6/25, 1/4, 13/50. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1/4. कारण पहा, 1 ते 100 यामधून मूळ संख्या जर आपण पाहितल्या तर 100पैकी 25 ह्या मूळ संख्या आहेत आणि 25/100 केल्यानंतर 25/100 याचं संक्षिप्त रूप हे 1/4 आहे. म्हणून मूळ संख्या असण्याची संभाव्यता 1/4 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की 4च्या पहिल्या 6 विभाज्य संख्याची बेरीज पुढीलपैकी कोणती. तर 4च्या पहिल्या 6 विभाज्य संख्या घ्यायची आहे, त्यांची बेरीज करायची आहे आणि पाहायचं आहे. उत्तर येणार आहे आपलं 84. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 84. ही 4च्या पहिल्या 6 विभाज्य संख्यांची असणारी बेरीज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की 1 नाणे फेकणे या प्रयोगामध्ये नमुना घटकांची संख्या किती. 1 नाणं फेकल्यानंतर संभाव्यता फक्त ह्या 2 आहेत. म्हणजे नमुना घटक हे सुद्धा फक्त किती असणार आहेत, 2 असणार आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की x² + 10x - 7 = 0 या वर्ग समीकरणातील A, B, C च्या किमती पुढीलपैकी कोणत्या आहेत. तर या ठिकाणी हे वर्ग समीकरण सुरुवातीला सोडवायचं आहे. A ची किंमत पहा -1, B ची किंमत ही 10 आणि C ची किंमत ही -7 आहे. A ची किंमत ही 1 आहे. म्हणजे A, B, C या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर पहा, x² 10x आणि 7 म्हणजे या ठिकाणी इथं 1 आहे. त्यानंतर B ची किंमत 10 आहे आणि C ची किंमत -7 आहे. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचं आहे, जर एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 5 आहे, त्यानंतर शेवटचे पद 30 आहे आणि SN 420 आहे, तर या ठिकाणी आपल्याला यांची किंमत काढायची आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे 12, 24, 10, 20. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 24. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 2 समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 3 जसे 5 आहे, तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती. तर सर्वप्रथम आपल्याला 2 समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू मांडून घ्यायच्या आहेत, त्यांचं गुणोत्तर लिहायचं आहे आणि नंतर त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. तर याचं उत्तर आहे 9 जसे 25. 3 त्रिक 9, 5 5 25. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे की एका काटकोन त्रिकोणात 2 बाजूची लांबी अनुक्रमे 3 व 4 आहे, तर तिसऱ्या बाजूची लांबी किती. तर या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक तर 5 असेल किंवा वर्गमुळामध्ये 7 हे उत्तर या प्रश्नाचं असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका व तो बिंदू केंद्राशी जोडणारी त्रिज्या यामधील कोनाचे माप किती. तर यामधील कोनाचे माप हे 90 अंश असते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं असणारं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेंटीमीटर अंतरावर एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम की वर्तुळ केंद्रापासून 12.5 सेंटीमीटर अंतरावर एका बिंदूतून वर्तुळाला काढलेली स्पर्शिका खंडाची लांबी मोजायची आहे. त्या वर्तुळाचा व्यास विचारला आहे, तर तो व्यास आपल्याला काढायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7 सेंटीमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की 3,6 व 12,-3 या 2 बिंदू आहेत.
आणि या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला x अक्ष ह्या कोणत्या गुणोत्तरात विभागतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2:1. या गुणोत्तरामध्ये या ठिकाणी 3 आणि 6, 12 आणि 3 या बिंदूंना जोडणारी रेषा ही x अक्षाला याच्यात विभागते. पुढचा प्रश्न पहा की P 2,2 व Q 5,x हे बिंदू आहेत आणि या बिंदूमधले अंतर 5 आहे. तर x ची किंमत काढायची आहे. 2, 6, 3, 1 या प्रश्नाचं उत्तर आहे x ची किंमत ही 6 असणार आहे. त्यानंतर गणितामधला पुढचा प्रश्न पहा की x अक्षावरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक काय असतो? तर x अक्ष घेतल्यानंतर y बिंदूचा निर्देशक हा 0 असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न की या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर किती आहे? 6,8. तर या ठिकाणी आरंभ बिंदूपासून यांचे अंतर या ठिकाणी 10 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न की एका वर्तुळ समांतरभुज चौकोनाचे सर्व बाजूंना स्पर्श करते तर तो समांतरभुज चौकोन कसा आहे? आयत, चौरस, समभुज चौकोन, समलंब चौकोन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौरस. पुढचा प्रश्न आहे tan 30ची किंमत किती? तर त्यासाठी आपल्याला साइन, कॉस, टॅन, साइन 30, 45, 90 आणि 0 या सर्वांच्या किमती माहिती असणं आवश्यक आहे. त्यावेळेस आपल्याला tan 30ची किंमत काढता येईल. tan 30ची किंमत आहे 1/3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा साइन A भागिले कॉस A याची किंमत किती आहे? तर याची किंमत आहे tan A. त्यानंतर गणितामधील असणारा 50वा प्रश्न वर्तुळाच्या एका कंसाचे माप 60 अंश आहे तर त्याच्या संगत कंसाचे माप किती आहे? तर त्याच्या संगत कंसाचे माप हे 300 आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा विज्ञानाशी संबंधित आहे. आता विज्ञानाशी संबंधित असणारे काही प्रश्न आहेत की यापैकी बरेचसे प्रश्न हे सेट परीक्षेमध्ये विचारली जाण्याची शक्यता आहे. तर पहिला प्रश्न पहा की वेगळा घटक ओळखा. मिथेन, इथेन, प्रोपीन, प्रोपेन, ब्युटेन. तर आपल्याला माहिती आहे सिरीज पाहिली तर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन अशी आहे. तर प्रोपीन हा मध्येच आलेला आहे म्हणजे या ठिकाणी वेगळा घटक आहे प्रोपीन. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की डॅश हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. तर आपल्याला माहिती आहे लोखंडाचे गंजणे रोखण्यासाठी जस्ताचा उपयोग केला जातो. तांबे, जस्त, ॲल्युमिनियम, सिल्वर. तर पर्याय क्रमांक 2 आहे जस्त. पुढचा प्रश्न पहा की समजा पृथ्वीची त्रिज्या आहे त्यापेक्षा अर्धी झाली पण वस्तुमान तेच राहिले तर वस्तूचे पृथ्वीवरील वजन हे आधीच्या डॅश होईल. म्हणजे दुप्पट, अर्धे, 1/4 आणि 4 पट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की 4 पट होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत? आधुनिक आवर्त सारणीमध्ये अधातू जर पाहितले तर उजव्या हाताला आहेत ते खंड आहे तो पी खंड. एस खंड, पी खंड, डी खंड, एफ खंड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पी खंड. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की जेव्हा शुभ्र प्रकाशाचे काचेच्या लोलकाद्वारे 7 रंगात अपस्करण होते तेव्हा डॅश रंगाचे विचलन सर्वात कमी होते. तर आपल्याला माहिती आहे शुभ्र प्रकाशाचे काचेच्या लोलकाद्वारे 7 रंगात अपस्करण होते तेव्हा लाल रंगाचे विचलन हे सर्वात कमी होते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तांबड्या रंगाचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चंद्रावरील 9N वजनाच्या व्यक्तीचे पृथ्वीवरील वजन किती असेल? 3N, 15N, 45N, 54N. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 9N वजनाच्या व्यक्तीचे पृथ्वीवरचे वजन हे 54N असणार आहे. त्यानंतर पुढं पहा अष्टकाचा नियम ह्या कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? अष्टकाचा नियम 8 गटामध्ये मूलद्रव्याची मांडणी केलेले शास्त्रज्ञ न्यूलँड्सचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूलँड्स. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य हे कोणते आहे? फ्लोरीन, अस्टेटाईन, ब्रोमीन, आयोडीन. तर कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य हे ब्रोमीन आहे. त्यानंतर पुढचं पहा की पुढील विधानापैकी कोणते विधान लांब सरळ विद्युत वाहक तारा जवळच्या चुंबकीय क्षेत्राचे बरोबर वर्णन करते? तर पहा उत्तर तारेला लंब सरळ रेषामध्ये चुंबकीय बलरेषा एका प्रतलातून जातात तर नाही. तारेला समांतर तारेच्या सर्व बाजूने चुंबकीय बलरेषा जातात हे सुद्धा नाही. तारेला लंब तारेपासून दूर अशा चुंबकीय बलरेषा जातात नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समकेंद्री वर्तुळाकार तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लांब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की लघु परिपथनामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारा किती असते?
वाढते, कमी होते, तशीच राहते, पायरी पायरीने वाढते. तर लघु परिपथनामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारा ही नेहमी वाढत असते, म्हणजे वाढते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की जेव्हा पाणी उकळून त्याचे वाफेत रूपांतर होते तेव्हा उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान स्थिर राहते. उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान वाढते. उष्णता बाहेर टाकली जाते आणि तापमान कमी होते. उष्णता बाहेर टाकली जाते आणि तापमान स्थिर राहते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान स्थिर राहते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण या राशीच्या सहाय्याने मोजले जाते. निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता, दवबिंदू तापमान आणि आर्द्रता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निरपेक्ष आर्द्रता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की अपवर्तन क्रियेत हवेतून काचेत तिरकस मार्गाने जाणारा प्रकाश किरण स्तंभिकेकडे झुकतो, स्तंभिकेपासून दूर जातो, स्तंभिकेला लांब होतो आणि स्तंभिकेला समांतर असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्तंभिकेकडे झुकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा आंतरवक्र भिंगाच्या सहाय्याने निर्माण होणारी प्रतिमा ही नेहमी कशी असते. सपाट आरशाप्रमाणे, आंतरवक्र भिंगाप्रमाणे, बहिर्वक्र भिंगाप्रमाणे, आंतरवक्र आरशाप्रमाणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंतरवक्र भिंगाप्रमाणे. तर पुढचा प्रश्न पहा की भिंगाच्या ज्या बिंदूमधून जाणाऱ्या प्रकाश किरणाची भिंगाकडून विचारलं होतं नाही अशा बिंदूस काय म्हणतात. तर थोड्याफार प्रमाणामध्ये भिंगाच्या ज्या बिंदूमधून जाणाऱ्या प्रकाश किरणाची भिंगाकडून विचलन होत नाही अशा बिंदूस या ठिकाणी विचारल्याच्या ऐवजी विचलन लक्षात ठेवा. इथं काय आहे, विचलन आहे. विचलन होत नाही अशा बिंदूला काय म्हटलं जातं. तर पहा भिंगाचे वक्रता केंद्र, भिंगाचे प्रकाशी केंद्र, भिंगाची मुख्य नाभी, भिंगाच्या अक्षावरील भिंगाच्या प्रकाशी मध्यापासून 2f अंतरावर असणारं त्याचं असणारं अंतर. तर याचं उत्तर आहे भिंगाचे प्रकाशीय केंद्र. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 या पूर्वावस्थेतील डॅश डॅश या अवस्थेमध्ये जनुकी विचरण होते. तनुसूत्रता, दृढसूत्रता, स्थूलसूत्रता, मध्यसूत्रता. तर पहा ज्यावेळेस अर्धगुणसूत्री विभाजन होतं तर त्यावेळेस जे भाग 1 विभाजन होतं तर त्या भाग 1च्या विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये स्थूलसूत्रता या अवस्थेमध्ये जनुकी विचरण होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की कोणत्या प्राण्याच्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या ज्या कळ्या आहेत सागर तळाशी स्थिरावल्यावर स्थानबद्ध प्रौढामध्ये त्याचं रूपांतर होतं. तर या ठिकाणी पुच्छ समपृष्ठरज्जू जे प्राणी आहेत तर या प्राण्यांचे स्वतंत्र पोहणाऱ्या ज्या कळ्या आहेत त्यांचे सागर तळाशी त्या जर स्थिरावल्या त्यानंतर त्यांचं स्थानबद्ध प्रौढामध्ये काय होतं, रूपांतरित होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की डॅश डॅश जीवाणू हे सांडपाण्यातील मानव निर्मित रसायनाचे विघटन करतात. हायड्रोकार्बोनोक्लास्टिक, विघटनकारी, इकोलाय आणि फिनॉल ऑक्सिडायझिंग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फिनॉल ऑक्सिडायझिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की मूलपेशीच्या अंगी असलेल्या गुणधर्माला काय म्हणतात. विविधता, समानता, विभेदनता, बहुविधता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बहुविधता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकी, औद्योगिक कचऱ्याचे विघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते. तर ऑक्सी शोषण, विनॉक्सी शोषण, सूक्ष्म जैविक विनॉक्सी अपघटन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा नागरी, शेतकरी, औद्योगिक कचऱ्याचे विघटन करून अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळतं. विघटन अपघटन हा शब्द एकच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की क्षयविरोधी डॅश डॅश प्रभावी ठरते, म्हणजे कोणतं औषध हे प्रभावी ठरतं. स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन्स, रिफामायसिन आणि बेसिट्रॅन्सिन. तर क्षय रोगाविरुद्ध रिफामायसिन हे प्रभावी ठरत असते. त्यानंतर पुढचं पहा की जनुकी पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे डॅश डॅश जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. प्लेग, कॉलरा, कुष्ठरोग, क्षयरोग. तर जनुकीत पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे जे कॉलराचे जीवाणू आहेत तर कॉलराच्या जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध शरीरामध्ये प्रतिकारक शक्ती ही निर्माण होते. पुढचा प्रश्न पहा की कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार कोणत्या आम्लापासून बनवतात. कार्बनिक, ॲसिटिक, सायट्रिक, ग्लुकॉनिक. तर ग्लुकॉनिक आम्लापासून हे बनवतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे डॅश डॅश होय. कॅन्सर, संधिवात, मधुमेह आणि हृदयरोग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मधुमेह. पुढचा प्रश्न पहा की चर्नोबिल येथील अणुभट्टी फक्त डॅश डॅश वापरली जात होती.
वीज निर्मितीसाठी, सौर ऊर्जेसाठी आणि शेतीसाठी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वीज निर्मितीसाठी चेर्नोबिल येथील अणुभट्टी वापरली जाते. त्यानंतर आता या ठिकाणी सामाजिक शास्त्राचे काही प्रश्न आहेत. तर या सामाजिक शास्त्राचे प्रश्न पाहूयात. पहा, इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला डॅश डॅश म्हणतात. पुरातत्वज्ञ, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ. आपल्या सर्वांना माहिती आहे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिताना कोणत्या ब्रिटिश लेखकाची निपक्षपाती वृत्ती आपल्याला दिसून येते? कर्नल रॉड, विल्यम विल्सन हंटर, जेम्स ग्रँडॉफ आणि जेम्स मिल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विल्यम विल्सन हंटर. तर पुढचा प्रश्न पहा की सांस्कृतिक आणि नैसर्गिक वर्षाचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने कोणती जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत? राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्र, युनेस्को आणि विश्वस्त महामंडळ. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे युनेस्को. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्रविड या 2 मंदिर स्थापत्य शैलीमधून विकसित झालेली मिश्र शैलीला कोणती शैली म्हणतात? गांधार, मथुरा, भूमिज, वेसर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वेसर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न असा आहे की पाश्चात्य संगीताचा भारतीय संगीताशी मेळ घालून नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांत डॅश डॅश यांचे नाव प्रामुख्याने आपल्याला घ्यावे लागते. झाकीर हुसेन, उदय शंकर, पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित रविशंकर. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उदय शंकर. पुढचा प्रश्न पहा की डॅश डॅश हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय? दिनकर, प्रभाकर, दर्पण आणि केसरी. तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दर्पण. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे की 21व्या शतकात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका कोण बजावत आहे? तर प्रतिनिधी, नियतकालिके, वृत्तपत्रे आणि पुस्तके. तर 21व्या शतकामध्ये वृत्तपत्रे हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्रामध्ये असणारा पुढचा प्रश्न की 18व्या शतकात कोणी दशावतारी खेळ दाखवणारा फड स्थापन करून तो महाराष्ट्रभर नेला? संत गाडगे महाराज, अज्ञानदास, श्यामजी नाईक काळे, तुळशीदास. 18व्या शतकामध्ये दशावतारी खेळ हा श्यामजी नाईक काळे यांनी फड स्थापन करून तो महाराष्ट्रभर नेला. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की भारताचा डॅश डॅश हा राष्ट्रीय खेळ आहे? हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हॉकी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की लोकशाहीचा गाभा म्हणजे डॅश डॅश होय? लोकशाहीचा गाभा प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण आणि न्यायालयीन निर्णय. तर लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा सामाजिक शास्त्रामध्ये विचारला जाणारा प्रश्न असा असू शकतो पहा, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? डॅश डॅश यांची नेमणूक झाली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, TN शेषन, सुकुमार सेन आणि नीला सत्यनारायण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुकुमार सेन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा डॅश डॅश असेही म्हणतात? लोकानुनय, लोकसत्ता, लोकशाही, जनाधार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जनाधार. म्हणजे पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हणतात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पहा की भारताची जास्तीत जास्त भूसीमा डॅश डॅश या देशाशी संलग्न आहे? बांगलादेश, पाकिस्तान, चीन आणि नेपाळ. तर पर्याय क्रमांक 1 आहे बांगलादेश. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला काय म्हणतात? सहारा वाळवंट, कलहारी वाळवंट, थरचे वाळवंट, गोबी वाळवंट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3, थरचे वाळवंट. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की ब्राझीलच्या प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो ब्राझीलमध्ये.
गियाना उच्चभूमीच्या प्रदेशात, अजस्र गळ्याच्या वाऱ्याकडील बाजूच्या प्रदेशात, अमेझॉन नदीच्या खोऱ्यात आणि पराग्वे पाराना खोऱ्यात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्राझीलच्या अजस्र गळ्याच्या वाऱ्याकडील बाजूच्या प्रदेशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा की नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळण्याचे कारण काय आहे? वन आच्छादन, शेतीयोग्य जमीन, उंच सखल जमीन आणि उद्योगधंदे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शेतीयोग्य असणारी जमीन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की भारताच्या अति उत्तरेकडील डॅश डॅश वने आढळतात. भारताच्या अति उत्तरेकडे काटेरी, पानझडी, हिमालयातील सदाहरित. तर अति उत्तरेकडे म्हणजे उत्तर दिशा जर पाहितली तर हिमालयाचा भाग येतो, म्हणजेच भारताच्या उत्तरेकडे हे हिमालयामधील असणारी वने आढळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणावर कशाची निर्यात केली जाते? खतांची, वाहनांची, कॉफीची, यंत्राची. तर ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणावर कॉफीची निर्यातही केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की भारतामधील कोणत्या राज्यात लोहमार्ग यांचे विरळ जाळे आढळते? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान. या प्रश्नाचं उत्तर आहे भारतातील राजस्थान राज्यात लोहमार्ग यांचे विरळ जाळे आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण कमी राष्ट्रीय उत्पन्न, प्रचंड लोकसंख्या, मोठे कुटुंब, अन्नधान्य कमतरता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला माहिती आहे भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी असण्याचं कारण भारतामध्ये असणारी 121 कोटी लोकसंख्या म्हणजे प्रचंड असणारी लोकसंख्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की डॅश ही शिवालयाची सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक, हिमाद्री, अरवली, हिमाचल प्रदेश. हिमालयाची अर्वाचीन पर्वतरांग विचारत आहे. या ठिकाणी प्रश्न पहा काय अर्वाचीन पर्वतरांग? तर शिवालिक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की डॅश वाढल्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होते. जमातवाद, दहशतवाद, राष्ट्रवाद, भ्रष्टाचार किंवा जातीयता. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे जमातवाद वाढल्यामुळे समाजात धार्मिक तेढ या ठिकाणी निर्माण होतो. पुढचा प्रश्न पहा लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी शासनाने ही योजना डॅश डॅश राबवली. पक्षांतर्गत निवडणूक, जनकल्याणाचे उपक्रम, सत्तेचे विकेंद्रीकरण, लोकशाही मूल्याची जपणूक. लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी शासनाने सत्तेचे विकेंद्रीकरण ही योजना राबवली. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की पाण्याचे नोबेल समजले जाणारे स्टॉकहोम वॉटर प्राइज हे भारताच्या डॅश डॅश यांना मिळाले आहे. डॉक्टर राजेंद्र सिंह चौहान, बिरसा मुंडा, डॉक्टर राजेंद्र सिंह राणा आणि मिहिर सिंग. तर स्टॉकहोम वॉटर प्राइज हे भारताच्या डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांना मिळाले आहे. त्यानंतर भूगोलमध्ये असणारा शेवटचा 100वा प्रश्न असा असू शकतो अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही मुख्य भागापासून तुटलेल्या भूभागाची बनली आहेत. प्रवाळ बेटे आहेत, ज्वालामुखी बेटे आहेत आणि खंडी बेटे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रवाळ बेटे आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या अनेक विविध सराव परीक्षा पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.